पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खोडशी बंधाऱ्याला निधी। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोडशी ता. कराड येथील कृष्णा नदीवरील नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी 2,64,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। ब्रिटिश कालखंडात सन 1867 मध्ये उभारण्यात आलेल्या जुन्या बंधाऱ्यामुळे कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यातील सुमारे 8,972 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे। मात्र जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्याने 1985 मध्ये नवीन गेटेड बंधाऱ्याचे काम सुरू झाले, परंतु तब्बल 41 वर्षे हे काम अपूर्णच राहिले। या रखडलेल्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला। मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी मागणी केली। एवढेच नव्हे तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे विधानमंडळात मांडला। या मागणीची गंभीर दखल घेत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः कराड दौऱ्यावर येऊन खोडशी बंधाऱ्याची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी तातडीने 2,64,00,000 रुपयांचा निधी मंजूर करत उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या निधीमुळे तब्बल 41 वर्षांपासून प्रलंबित असलेला खोडशी बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे। यामुळे सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि कराड, वाळवा, पलूस तसेच तासगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।